मनसेचं मराठी भाषेसाठीचं आंदोलन थांबवा. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मनसैनिकांचं अभिनंदन देखील करण्यात आलंय. मराठीच्या मुद्द्यासाठी उठवलेल्या आवाजाबद्दल राज ठाकरेंनी अभिनंदन केलंय. बँकेत जाऊन मराठीचा आग्रह धरला, हे उत्तम केलं. तुम्ही उठवलेल्या आवाजावरून पक्षाची संघटनात्मक ताकद दिसली असल्याचं देखील यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राज्यभरात मनसैनिक हे मराठी भाषेवरून, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी मनसैनिकांनी आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर मुंबईत देखील बँकेमध्ये मराठी फलक नसल्याच्या मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी या बँकेला इशारा देखील दिलेला होता. मनसे स्टाईल आंदोलन करू, मराठी बोर्ड या बँकेमध्ये लावा, असं आवाहन करण्यात आलं होतं. आणि यावरच आता राज ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, मनसेचं मराठी भाषेसाठीचं आंदोलन थांबवा असे आदेश राज ठाकरेंनी दिले का? अधिक माहिती. अगदी बरोबर अंकिता, बघू शकतो 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा होता आणि अर्थातच गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा जो आहे दादर या ठिकाणी होत असतो. आणि हा जो गुढीपाडवा आहे हा अत्यंत महत्त्वाचा होता, हा मेळावा मनसेसाठी. कारण की आगामी काळात जे आहेत निवडणुका देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांचं भाषण जे आहे हे देखील उत्तमरित्या झालं होतं. आणि याची चर्चा जी आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील झाली होती. आणि त्याच नंतर अवघ्या 4 ते 5 दिवसात मनसैनिकांनी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बँकांमध्ये मराठी भाषा जी आहे होते का आणि जे सर्व बँकचे कर्मचारी आहेत ते मराठी भाषा बोलतात का याबद्दल तपशील जे आहे ते सुरू केलं होतं. अगदी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये असेल किंवा पश्चिम मुंबईमध्ये कुठल्याही भागात असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही असेल. आणि त्याचे पडसाद जे आहेत ते कुठेतरी असे उमटून आले होते की बँकच्या संघटनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिलं होतं की मनसे यांच्याकडून त्रास होत आहे असं देखील पत्र जे आहे ते देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आता आज जे आहेत अवघ्या 18 ते 20 मिनिटापूर्वी आहे राज ठाकरे यांचं एक पत्र जे आहे फेसबुकवर आलेलं आहे. आणि राज ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्रातील मनसैनिकांचे आभार देखील व्यक्त केलेले आहेत. आणि हे जे आंदोलन जे आहे हे कुठेतरी आता थांबवण्यासाठी विनंती जी आहे ती देखील केलेली आहे. अर्थातच 5 दिवस जे आहेत म्हणजे एकच आठवड्यात आलेला आहे गुढीपाडव्याला आणि 5 दिवसात मनसैनिकांनी तमाम महाराष्ट्र जो आहे तो पिंजून काढला होता. आणि सर्व बँकांमध्ये जे आहेत जिथे जिथे मराठी भाषा वापरली जात नाही त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी धाड टाकली होती. काही ठिकाणी सौम्य भाषेत देखील सांगण्यात आलं होतं, तर काही ठिकाणी जे आहे अरेरावीची भाषा जी आहे ती देखील झाली होती. मात्र आता राज ठाकरे यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी एक महत्त्वाचा याच्यात संदेश दिलेला आहे की महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, पण मुद्द्यावरून लक्ष हटवू देऊ नका. सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझा महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील. अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे राज ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरेंच्या या आदेशानं आता मनसैनिक थांबणार की आणखी हा मुद्दा पेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.